आंबेगाव तालुक्यातील एकलहरे गावच्या हद्दीमध्ये असणाऱ्या केईजेन रेडीमिक्स या कंपनीमध्ये तयार होणाऱ्या खडी क्रश आणि सिमेंटमुळे आजूबाजूच्या परिसरातील शेती पिकांवर तसेच प्राणी आणि येथील रहिवाशांना याचा मोठा दुष्परिणाम सहन करावा लागतोय। त्यामुळे या कंपनीवरती कारवाई करण्याची मागणी येथील रहिवाशांनी केली आहे। आंबेगाव तालुक्यातील एकलहरे गावामध्ये असणारी केईजेन रेडीमिक्स ही कंपनी खडी, डस्ट, सिमेंट इत्यादींवर प्रक्रिया करते। मात्र या कंपनीमधनं सतत धुळीचा आणि धुराचा विसर्ग सुरू असतो। या कंपनीमधनं निघणारी धूळ ही आजूबाजूच्या असणाऱ्या घरातील भांड्यांवर आणि शेतीतील पिकांवर तसेच जलसाठ्यावर येऊन पसरते। त्यामुळे भांड्यांवरील धूळ ही तशीच अन्नामधनं शरीरात गेल्यामुळे नागरिकांना अनेक व्याधींना सामोरं जावं लागतंय। त्याचप्रमाणे आजूबाजूला मोठमोठ्या प्रमाणात जलसाठे आहेत। लगतच घोड नदीचे पात्र आहे, त्यातही धूळ मिसळतीये। हे पाणी या ठिकाणचे लोक पिण्यासाठी आणि जनावरांसाठी वापरतात। हे पाणी पिल्यामुळे जुलाब, उलट्या, घशाचे आजार इत्यादी आजार आसपासच्या लोकांना झालेत। धुळीचा थर या परिसरातील पिकांवरती पसरल्यामुळे पिकांच्या वाढीस आणि निघणाऱ्या उत्पन्नामध्ये मोठ्या प्रमाणात घट झाली आहे। या कंपनीला लोक त्रासले आहेत। मात्र काही गावगुंडांच्या वरद हस्ताने ही कंपनी सुरू आहे। कळंब येथील एकलहरे गावामध्ये केईजेन रेडीमिक्स नावाने जो हा कारखाना उभा आहे, त्या कारखान्यामुळे येथील परिसरामध्ये 1 ते 2 किलोमीटरच्या अंतरामध्ये सर्व शेतकऱ्यांना शेतपिकाचं याच्या धुळीपासून शेतपिकावरती प्रादुर्भाव होत आहे। त्याचप्रमाणे पाण्यामध्ये, हवेमध्ये जे याचे धुळीचे कण मिसळले जातात, त्याच्यापासून येथील लोकांना फुफ्फुसाचे त्रास होणं, श्वासनलिकेचे त्रास होणे, हे अशा पद्धतीचे वेगवेगळे त्रास होत आहेत। व ह्या कारखान्याला कुठल्याही प्रकारची परवानगी नाही, प्रदूषण महामंडळाची नाही, तहसीलची नाही, प्रांताची नाही, कुठल्याही प्रकारे अशी यांच्याकडे परमिशन नसतानाही हा कारखाना इथे राजरोसपणे चालू आहे। याच्यातून शेतकऱ्यांना व इथे राहणाऱ्या लोकांच्या जीवितास खूप मोठ्या प्रमाणात जीवितहानी होण्याची दाट शक्यता आहे। तरी शासनाने याच्यावरती लवकरात लवकर कारवाई करून हा कारखाना बंद करण्यात यावा, एवढीच विनंती आहे। या कंपनीच्या मालकाची परिसरामध्ये दहशत असल्यामुळे शासकीय अधिकारीही या कंपनीवरती कारवाई करायला धजावत नाहीयेत। मात्र आता हा त्रास स्थानिकांच्या जीवावर बेततोय। त्यामुळे शासनानं जनतेच्या आरोग्याशी खेळ खेळणाऱ्या या कंपनीवरती लवकरात लवकर कारवाई करावी अशी नागरिकांनी मागणी केली आहे। बोला। मी स्वप्नील डोके या गावचा रहिवासी असून आमच्या घराच्या शेजारी हा असणारा खडी क्रेशरचा कारखाना, यामुळे या कारखान्यापासून मोठ्या प्रमाणात धूळ आणि धूर बाहेर निघते। ती धूळ आमच्या पिकावर येऊन बसते, तसेच ती घरातल्या भांड्यावरही बसते। आता आमच्या आरोग्याला या धुळीपासून मोठा धोका निर्माण झाला आहे। तरी शासनाने याकडे लक्ष देऊन या कारखान्यावरती कारवाई करावी। अमोल जाधव, C24 तास, मंचर।